संभाजीनगरमधील बजाज ऑटो लिमिटेडमध्ये आजच्या 3 वर्षापूर्वी काही मुलांना टीम लीज कंपनीतर्फे जाहिरात देऊन की कमवा आणि शिकवा ह्या स्कीमखाली काही लोकांना भरती करण्यात आलं होतं. टीम लीज कंपनीकडून जेव्हा ही जाहिरात देण्यात आली तेव्हा त्यांना बजाज ऑटोच्या गेटवर बोलण्यात आलं. त्याच्यामध्ये बजाज ऑटोचा फक्त उल्लेख होता. नंतर हे बजाज ऑटोने यांच्या दोघांच्या संगनमतांनी ह्यांनी प्रशिक्षित विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना ते आपल्या कॅज्युअल लेबरसारखं काम करून घेऊ राहिले त्यांच्याकडे. आणि जेव्हा टीम लीज कंपनीने जेव्हा ह्या विद्यार्थ्यांना घेतलं होतं ह्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 3 वर्षात डिग्री देऊ, BSc मॅथमॅटिक्सची आणि BHoc ची डिग्री देऊ असं त्यांनी प्रॉमिस केलं होतं, त्यांचं आश्वासन दिलं होतं. पण असं कुठलीही त्यांनी परीक्षा घेतली नाही, कुठलेही त्यांनी सेमिस्टर घेतले नाही, कुठली त्यांची उपस्थिती नाही, कुठले क्लासेस घेतले नाही. फक्त ह्यांच्याकडून 8 तास 9 तास काम करून घेणे, जे कॅज्युअल लेबरचे जे काम करतात त्यांच्यासारखं ह्यांच्याकडून काम घेतलं. आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी असताना कायद्याचा नियम आहे की सेकंड शिफ्टला रात्री 2 वाजेपर्यंत बोलू नये, तरी ह्यांना सेकंड शिफ्टला बोलवणे असं करणे. आणि जेव्हा विद्यार्थ्यांनी ह्याच्या विरुद्ध जेव्हा आवाज उठवला तिकडे प्रशासनामध्ये तर त्यांना दाबलं सुरू केलं. त्यांनी मग आता हे सगळे मराठी विद्यार्थी आहे. मग ह्यांनी आमच्याकडे मनसेकडे सगळ्यांनी आमच्याकडे धाव घेतली. मग आम्ही ह्या प्रकरणाला वाचा सोडून आज साहेबांची भेट झालेली आहे. साहेब राजू बजाज साहेबांशी बोललेले आहेत आज, आणि त्यांनी सांगितलं की मी ह्याच्यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांचा जो काय आहे प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करूयात. आता हे विद्यार्थी तुम्हाला सांगतील याबद्दल काय असेल. समोर कोणी पण विचारलं तरी समोर एकदम नमस्कार, मी दीक्षा वानखडे. मी बजाज ऑटोमध्ये टीम लीज अंतर्गत प्रशिक्षण घेत होते 2023 पासून. पण असं झालं की आम्हाला प्रशिक्षण तर देण्यात येत होतं, पण जी आम्हाला BSc मॅकेट्रॉनिक्सची डिग्री देणार होते ते डिग्री आता देणार नाहीत असं ते बोलत आहेत. आमचे क्लास घेण्यात आले नाहीत आणि आता आम्हाला ते डिग्री पण देत नाही आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 3 वर्षाच्या अगदी आम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आमच्या तर्फे जर ॲडमिशन करत आहात जैन युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करू शकत नाही. त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही बाहेर ॲडमिशन घेतली नाही, आमचे 3 वर्ष वाया गेलेले आहे. आमची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही 11/8/2026 विनंती केली होती. त्यानंतर आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करून घेत आहात, पण कामगारासारखे काम करून घेतात. आमचं म्हणणं अजूनही त्यांना हेच आहे की आम्हाला कामगार म्हणून परमनंट करण्यात यावं, कंपनीतर्फे घेण्यात यावं. आम्हाला PF बोनस मिळत नाही, आम्हाला PF बोनस मिळण्यात यावा. आम्ही आज राज ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना निवेदन दिलं की आम्हाला किमान 25,000 प्लस वेतन देण्यात यावं, PF बोनस मिळण्यात यावा. या संदर्भात त्यांनी राजू बजाज साहेबांशी बोलणं करणार आहेत अशी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेले आहे. आणि काय आश्वासित केलं तुम्ही, काय त्यांना सांगितलं? एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिथे इंटर्नशिप म्हणून या सगळ्या ठिकाणी गेलेला होता? नाही, काय होतं नेमकं? आमचं ITIचे प्रशिक्षण झालेले आहे. कोणी 12वी, कोणी ITI, कोणी डिप्लोमा असे शिका आणि कमवा या योजनेअंतर्गत आम्ही कंपनीमध्ये घेतलं गेलं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही ॲडमिशन बाहेर घेऊ नका. मग आमचे 3 वर्ष वाया गेले, त्याची नुकसान भरपाई आता कोण देणार? आम्हाला आता 3 वर्ष आम्ही 3200 विद्यार्थी आहोत. आमची नुकसान भरपाई युनिव्हर्सिटी चेंज करण्यात आली. जैन युनिव्हर्सिटी अचानकच युनिव्हर्सिटी चेंज करण्यात आली. पहिले जैन युनिव्हर्सिटीला आमचं ॲडमिशन केलं गेलं होतं आणि हप्त्याभरातच आम्हाला सांगतायत की तुमचं ऑर्चिड युनिव्हर्सिटीला ॲडमिशन झालं. असं कसं होऊ शकतं? हप्त्याभरातच कसं? आम्हाला आधी सांगण्यात यावं ना, काहीतरी पत्र लेखित काहीतरी द्यायला पाहिजे. तर ते दिलं नाही. आमचे बॅच करण्यात आल्या, एका हॉटेलला, नामांकित हॉटेलला घेऊन गेले आणि त्याच्यावर बळजबरी आमच्या सिग्नेचर वगैरे घेतल्यात. आणि आम्ही नाही बोललो तेव्हा आम्ही विरोध केला तर आम्हाला दाब टाकण्यात आला होता की तुम्ही असं नाही केलं तुम्हाला कंपनी काढून टाकेल वगैरे. म्हणून आम्ही मनसेचे जे नेते लोक आहेत त्यांच्याकडे गेलो. आम्ही आमच्या ज्या समस्या होत्या त्यांच्याकडे मांडल्या. त्यांनी चांगल्या रीतीने आम्हाला सपोर्ट केला आहे. बस. तुमचा वेगळा विषय. सध्या राज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा आलेला आहे. कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली. त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, काल सुद्धा केलं आणि आज सुद्धा तशा पद्धतीचं आंदोलन केलं. मराठी भाषा बोलणार नाही. मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी.
आणि आम्ही दखल घेतली, मग तुम्ही बोललात की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो. मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे. मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे. त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय. त्या कारवाईमध्ये या सगळ्यामध्ये महत्त्वाचं की व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना दिसतोय. एक कामगार आहे जो रेल्वे स्टेशनवर काम करतो, त्यांनी सोशल मीडियावरून असं आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत ट्रेनमध्ये सगळे बहुतेक हिंदी भाषी लोक असल्यामुळं जोपर्यंत तिथं येणारा ग्राहक हा जर भोजपुरी बोलणार नाही तर तुम्ही त्याला तुमच्याकडे खायला देऊ नका, नाश्ता देऊ नका, असं आवाहन त्यानं इंस्टाग्रामवरनं केलं. मला असं वाटतं की आता ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजेत की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपर्यंत हा विषय मर्यादित नाही राहणार, हा इतर राज्यांमध्ये पण पसरणारा विषय आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी मुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली. तोच प्रकार गुजरातमध्ये ज्यावेळेला झाला, भले रेल्वेचा नव्हता पण त्याच्याबद्दल कोण बोलत आहे, पण आम्ही जर काय केलं मराठी मुलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर आमच्यावर टीका टिप्पणी होते. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. बाकी आम्ही घेतो दखल. बाळाजी, या सगळ्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 3 वेगळे विषय जे आहेत ते शिवतीर्थावर आले. MPSCचे विद्यार्थी असेल, कंत्राटदार असेल किंवा आता स्टुडंट ट्रेनरसाठीचा जो मुद्दा असेल, शासनाकडून जे विषय सोडवले जायला पाहिजेत ते विषय थेट राज ठाकरेंकडून सोडवला जातात, हा विश्वास का वाटतो? नाही, मला ते दुर्दैव की सुदैव बोलावं हे मला कळत नाही, परंतु लोकांना राजसाहेबांच्याकडे काय यावं लागतं याचा विचार राज्य सरकारने गंभीरपणे करण्याची गरज आहे. मग आता जर MPSCचा विद्यार्थी आहे, काय MPSCचे विद्यार्थी इथे येत आहेत, याचा अर्थ MPSCच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, पेपर फुटत आहेत, अमुक तमुक बरेच विषय त्याला कनेक्टेड आहेत. आणि म्हणून आज ते विद्यार्थी येऊन सगळे साहेबांना भेटून गेले. कंत्राटदार जवळजवळ 87,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे द्यायचे आहेत, म्हणून त्याच्याकडे आम्ही सर यादी मागितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा परप्रांतीय कंत्राटदार प्रचंड आहेत आणि आमचे बरेचसे कंत्राटदार पण आहेत, पण आमच्याकडे सब कंत्राटदार पण प्रचंड आहेत आणि त्यांनाही पैसे मिळत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की आम्ही ट्रिलियन व्यवस्थेला चाललेलो आहोत, तुम्ही ट्रिलियन व्यवस्थेला चाललेले आहात आणि इथे कंत्राटदाराला पैसे मिळत नाहीत. हळूहळू मला असं वाटतं की पुढे कारभार ठप्प होईल. आणि नंतर राहिला विषय बजाजचा, तो बजाजच्या मुलामुलीने आता तुम्हाला सांगितलं काय आहे ते, त्यांच्यावर अन्याय होता. माझ्याकडेच विषय संभाजीनगर माझ्याकडे असल्यामुळे मी तो विषय साहेबांकडे आणला होता. साहेबांनी त्याच्यामध्ये आता गंभीरपणे दखल घेतलेली आहे. त्या सगळ्याच विषयाची साहेबांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे. मग तो कंत्राटदाराचा असो, MPSCचा असो किंवा माझ्या बजाजच्या मुलामुलींचा असो. मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. बाळाजी, पुन्हा एकदा मुद्दा मी मराठी मुजरी संदर्भातला, मराठी भाषा संदर्भातला, रिक्षा टॅक्सी जे चालक आहेत मराठी, त्यांचं असं म्हणणं आहे की जे शिकवलं होतं मराठी बोलण्यासंदर्भातलं, RTO अधिकारी ते प्रश्न न विचारता दुसरं मराठी विचारतात आणि जे आम्हाला येत नाही असं सुद्धा त्यांनी आरोप केला. हे मला असं वाटतं की बघा, तुम्हाला मराठी शिकायचं बोलायचं, आता मी उत्तर प्रदेश गेलो मला हिंदीच बोलायला लागेल, मी कर्नाटकला गेलो मला कानडी बोलायला लागेल. त्यामुळे तुम्ही ज्या राज्यात जाता त्या राज्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. या राज्यामध्ये येणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा ज्यावेळेला इतर राज्यातून येतात ते आल्यानंतर पहिली इथली भाषा शिकतात. तुमची जे रोजीरोटी इथे आहे त्या रोजीरोटीमध्ये तुम्हाला 2 पैसे मिळवायचे असतील, तुम्हाला या भाषेची एकत्रपणे त्या भाषा आत्मसात करायला नाही पाहिजे, तुम्हाला ती भाषा आत्मसात करायला पाहिजे. इथल्या मराठी मास्तीशी मिसळलं पाहिजेत, इथल्या लोकांवर मिसळलं पाहिजेत, तरच काहीतरी होईल ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दादागिरी करणार असेल तर मग तुम्हाला माहिती आहे आम्ही हात जोडून विनंती करतो, नंतर मग हात सोडून. आणि मला वाटतं की पोलिसांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही सांगाल तसं थोडं लावतो, इतर भाषिक पण इथे राहतात ना, पण उत्तर प्रदेश, UP, बिहार इकडून आलेल्या लोकांचीच का मुजोरी. साहेब नेहमी बोलतात ना, हे मतदारसंघ बनवत आहेत. या राज्यामध्ये इतर भाषिक पण लोक राहतात, तर त्यांनी कधी मतदारसंघ बनवण्याचा प्रयत्न नाही केला. आणि आता तर काय BJPने सगळं कंत्राटदारांना रानच मोकळं करून दिलं, सगळं परप्रांतीय कंत्राटदार घेऊन येत आहेत आणि त्यांनी रान मोकळं करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं जे काय चाललंय ते फार काही चांगलं चाललंय असं माहिती नाही. आणि ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला ते बघणार नाहीत तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही कोण आहात ते.
तर सगळेच बाद होऊन जाणार आहे. सर काय? प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे आहे ते देखभाल दुरुस्तीसाठी MCA ने मागितलेलं आहे. पालिकेकडून ते व्यवस्थित मेंटेन केलं जात नाही आहे. मला असं वाटतं की पालिकेचा बजेट खूप मोठा आहे. मी महानगरपालिकेत नगरसेवक होतो तेव्हा पालिकेचा बजेट खूप मोठं आहे. आता तर 50-55 हजारचं बजेट आहे आणि एक मैदान तुम्हाला करता येत नाही. केवढी लांछनास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं की महानगरपालिकेने सगळ्याच गोष्टी कंत्राटाच्या हातात देणं किंवा कोणाला तरी देणं हे उचित नाही मला वाटतं. ठीक आहे, थँक्यू. आता राहू दे, झालं. जिस तरीके से उत्तर भारतीय लगातार यहाँ पर आ रहे हैं और उत्तर भारतीय खुद महाराष्ट्रियन के साथ, रिक्शे वालों के साथ मारपीट कर रहे हैं कांदिवली में, मेरा कहना वही है, उत्तर भारत से या पूरे हिंदुस्तान से लोग आते, वो कोई हमारे दुश्मन है क्या? हमारे दुश्मन नहीं है. हम ये चाहते हैं कि आप यहाँ आते हो, रोजी रोटी कमाते हो और बड़े होते हो, तो हमें भी आनंद है कि चलो 2 पैसा मिल रहा है, किसको आनंद है, उनकी फैमिली के लिए होता है, अच्छी बात है. मगर यहाँ आके अगर आप इधर के लोकल लोगों को दादागिरी करेंगे तो नहीं चलेगा ना. हम तो सिर्फ अयोध्या के दर्शन के लिए जाने वाले थे, बरोबर थे ना. तभी ब्रजभूषण ने क्या किया था, विरोध किया था दर्शन को. यहाँ तो तुम इसका दर्शन लेने को आते हो, तो हम लोग क्या करें फिर? समझना चाहिए ना. वोट बैंक बढ़ा रहे हैं जिस तरीके नहीं, वो गलत है ना, गलत है ना. क्या हो रहा है मतलब यहाँ पर? नहीं, गलत जो भी कुछ करे और जो उसको मदद करने वाले लोग हैं सरकार में बैठे, वो जो करे, मगर लोग चलो आगे आगे देखो होता है क्या. लेकिन जिस तरह से मामले अलग अलग इलाकों से आ रहे हैं, क्या कहना चाहेंगे जिस तरह से वाद विवाद हो रहा है और कल एक तरह से प्रोटेस्ट भी था रिक्शा ऑटो वालों का और एक तरह से हिंदी मराठी फिर से हो गया है ग्राउंड पर? नहीं, हिंदी मराठी का सवाल नहीं आता है यहाँ पे. हिंदी भाषा का हम दुश्मन नहीं है ना, कोई भाषा के हम दुश्मन है. भाषा है वो भाषा हर एक को आने चाहिए, पर जिस प्रांत में आप जाते हो तो उस प्रांत की भाषा तो सीखना चाहिए जरूरी है. और उसके लिए गवर्नमेंट ने अभी कुछ पढ़ाने के लिए भी अच्छा किया. उसके बाद भी अगर आपको आते नहीं, आप भाषा आती नहीं, और उसके बाद आप बोले कि वो अधिकारी उल्टा सुल्टा क्वेश्चन पूछता है, प्रश्न पूछता है, तो ऐसा थोड़ा चलता है. ऐसा नहीं कॉर्पोरेट होता है. मराठी की बात कर रहे हैं जिस तरीके से नहीं, कोई कारपोरेट मराठी रहे, आपको टूटा फूटा भी मराठी आएगा तो चलेगा. आज से वो मराठी सुधर जाता है. सर साथ ही जैसे कॉर्पोरेट मराठी की बात हुई, ये बात हो रही है, ये चर्चा हो रही है, जो कॉमन मैन है, जो ज़मीन पर काम करता है, दिहाड़ी करता है, ये भार सिर्फ उस पर डाला जा रहा है जो कॉर्पोरेट में काम करता है या कोई बिजनेसमैन है, उस पर भार नहीं डाला जा रहा है, उस पर ये जिद नहीं. ये तो सरकार की पॉलिसी और लोगों के ध्यान में आ रही है. अभी सरकार को ध्यान में आ रही है कि पूरी मुंबई शहर से लेके पूरे राज्य से लेके सब जगह जमीनी से लेके सब, और लोग अदानी अंबानी को ही दे रहे सब, वो लोगों के ध्यान में आ रहा है. आस्ते आस्ते उसमें बदलाव हो जाएगा. मजगांव का एक मामला था जो कि करीबी है आपके, वहाँ पर एक जो पथक जा रहा था, गणपति जा रही थी, उसके ऊपर अंडे फेंके गए. क्या कहना चाहेंगे ऐसे जो अभी नहीं, गणपति की शुरुआत देखो, हुई है? मुझे ऐसा लगता है कि जो भी कोई जिसने भी किया है वो मेरे मतदार संघ में है. मैं आज उधर मोस्टली जाने वाला हूँ. जिसने भी किया वो गलत किया है, और उससे मुझे पता नहीं लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन में कुछ जानबूझ के करना चाहते हैं. करने वाले कौन है? पुलिस की जांच चालू है, और करने वाले तो उनके ऊपर एक्शन तो होगी. और जो भी कर रहे वो गलत कर रहे. अभी मुसलमानों का मुहर्रम निकलता है, हमारी मेहरौनक निकलती है, अभी कांवड़ यात्रा निकल रही है, और कुछ सिख लोगों का कुछ निकलता है, तो उसके ऊपर ऐसा करना गलत है. आखिरी सवाल सर.